नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंबेडकर जयंतीबद्दल प्रभावीपणे भाषण बघणार आहोत। तर वेळ न घेता सुरू करूया। दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले। वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले। कार्यक्रमाला उपस्थिती आदरणीय प्रमुख अतिथी, प्राचार्य महोदय, वर्ग शिक्षक, वडीलधारी मंडळी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी होत आहे। डॉक्टर B.R. आंबेडकर ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी भारताला राज्यघटना दिली। बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना राज्यघटनेचे निर्माते आणि संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते। त्यांनी केवळ संविधान निर्मितीतच महत्त्वाची भूमिका बजावली नाही, तर समाजात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला। बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय समाजात प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्यात घालवले। भारतीय समाजात समानता आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। दलित आणि मागासवर्गीय यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला। कामगार वर्ग आणि महिलांच्या हक्काचे त्यांनी नेहमीच समर्थन केले। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेले बाबासाहेब म्हणायचे की त्यांचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणाऱ्या धर्मावर विश्वास आहे। आयुष्य मोठे असण्यापेक्षा ते महान असावे यावर त्यांचा विश्वास होता। त्यावेळी प्रत्येक समाजात प्रचलित असलेल्या भेदभावाशी लढा देत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले। आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्रीपदापर्यंत मजल मारली। 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातला सर्वोच्च सन्मान देण्यात आला। भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या दलित आणि मागासवर्गीयांमधील ते पहिले व्यक्ती होते। दलित असल्याने शिक्षणादरम्यान त्यांना अनेक भेदभावांना सामोरे जावे लागले। शाळेत सुरुवातीच्या काळातच त्यांना वर्गाबाहेर बसावे लागले, परंतु त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही। प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली। बाबासाहेब MA करण्यासाठी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांचे वय अवघे 22 वर्ष होते। आंबेडकरांनी 1936 मध्ये लेबर पार्टीची स्थापना केली। आंबेडकरांनी दलितांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बहिष्कृत भारत, मूक नायक, जनता ही पाक्षिक आणि साप्ताहिके प्रसिद्ध केली। डॉक्टर आंबेडकरांनी देशातील कामगार सुधारणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली। आंबेडकरांनी कामगार संघटनांना प्रोत्साहन दिले आणि अखिल भारतीय स्तरावर रोजगार विनिमय सुरू केला। बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांना महामानव देखील संबोधले जाते। त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बहुतांश सरकारी कार्यालयांना सुट्टी असते। मित्रांनो, आज या निमित्ताने आपण बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि सर्वात आधी आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प घेऊया। शेवटी एवढंच म्हणेन, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला। कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला। जय भीम, जय भारत।